बुलेटिनमध्ये सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। पालघरमधील शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी हत्याकांड प्रकरणी मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे। दारू माफिया अविनाश धोडीला गुजरातच्या सिल्वासा इथून अटक करण्यात आली आहे। 4.5 महिन्यांपासून अविनाश धोडी हे पोलिसांना गुंगारा देत होता। पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पदभार घेताच आरोपीला अटक करण्यात आली आहे। या प्रकरणात फरार असलेल्या मुख्य 3 आरोपींविरोधात न्यायालयानं गुन्हेगारी वॉरंट जारी केला होता। जानेवारी महिन्यात अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या झाली होती। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मनोज सातवी आहेत। मनोज, अखेर या आरोपीला अटक करण्यात आली आहे का? अधिक माहिती मिळते या संदर्भात? नक्कीच दीपाली, गेल्या काही म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये अविनाश धोडी यांनी अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या केलेली होती आणि त्यानंतर हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झालेला होता। अविनाश धोडी हा मोठा दारू माफिया आहे आणि त्याच्यावर गुजरातमध्ये आणि महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल होते। मात्र असं असूनही पोलीस त्याला पकडण्यात अपयशी ठरले होते। गेल्या 4.5 महिन्यापासून पोलिसांची पथकं याला शोधण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी रवाना झाली होती। मात्र तो पोलिसांना गुंगारा देत होता। अखेर पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी पदभार घेतला। पोलिसांना या संदर्भात कडक अशा सूचना दिल्या आणि त्यानंतर ही कारवाईला वेग आलेला आहे आणि आज अखेर रात्री त्याला गुजरात राज्यातल्या सिल्वासा येथून अटक करण्यात आलेली आहे। आज त्याला न्यायालयात दाखल करण्यात येणार आहे आणि या संदर्भातली थोड्याच वेळात पोलीस अधीक्षक पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहेत। दीपाली, निश्चितच धन्यवाद मनोज, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।